भगवान बसवेश्वर जी की एक बात याद आती है। उनका एक वचन है, गोत्र नाम पुसता गप्प का बसता, शीर खाजवता भूमिका गिरवता, गोत्र मदार चन्नैया गोत्र डोहार ककैया, ऐसे सांग ना हो कुडल संगमैया. हे विचार मांडणारे महात्मा बसवेश्वर यांचा जन्म सन 1105 साली इंग्लेश्वर, जे आज कर्नाटकातील बिजापूर येथे आहे, तेथील शैव ब्राह्मण कुटुंबात झाला. महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातीय व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. काय कवे कैलास म्हणजे कर्म हेच कैलास, आणि माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र पाहता असं लक्षात येतं की इसवी सनाच्या 10व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत मंगळवेढ्याला कळचुर्य म्हणजेच कळचुरी घराण्याचं राज्य होतं. कराड इथपासून तर मंगळवेढ्यापर्यंतचा भाग समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधीश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मदिरराज हे होते. साम्राज्य जरी चालुक्यवंशीय सम्राट बिज्जलाज राजाचे होते, तरी लोकांच्या हृदयावर साम्राज्य हे महात्मा बसवेश्वरांचेच होते. इष्टलिंग हेच शिवस्वरूप आहे, ते धारण करावं. परमेश्वर हा एकच आहे, त्याची भक्ती करा. धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पद्धत. बुद्धिवादी आणि सत्सद विवेक बुद्धीने विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाला जातीपातीची बेडी तोडून गळ्यामध्ये शिवलिंग धारण करून आणि माणुसकीचा धर्म सांगणारा, अर्थ सांगणारा लिंगायत शिवशरण म्हणून वावरण्यास मुभा मिळवून दिली. याच महापुरुषाने विचारांचं मंथन घडवून आणणारी भारतातील पहिली संसद म्हणजेच अनुभव मंडपची स्थापना केली. त्याच महापुरुषाच्या सन्मानार्थ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम या नवी दिल्ली येथील भारतीय संसद परिसरात त्यांच्या प्रतिमेचे उद्घाटन केले. सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं लंडन येथे अनावरण झालं. लिंगायत समाजास आणि समस्त शिवशरणास माझा शिवशरणार्थ.